एकीकडे जरूर करणकडे तर दुसरीकडे आपण पाहतो प्रतीक बैलमारे. निलेशजी शेळके आणि मंगेशजी गायकवाड यांना विनंती की आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. खरं म्हणायला गेलं तर गत वर्षापर्यंत कबड्डीला लागलेलं एक फार मोठं ग्रहण होतं, परंतु यावर्षी सातत्यपूर्ण कबड्डीच्या स्पर्धा या कर्जत तालुक्यात आपल्याला होताना दिसून येत आहेत. तमाम क्रीडा रसिकांसाठी या ठिकाणी खुशखबर येत आहे. भैरवनाथ क्रीडा मंडळ वांजले यांच्या वतीने 19 एप्रिलला आमंत्रित 16 संघांना कबड्डी स्पर्धेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की भैरवनाथ वांजले यांच्याशी आपण त्वरित संपर्क साधायचा. 19 एप्रिलला ही स्पर्धा पार पडली जाणार आहे. प्रसिद्ध गाडा मालक प्रसादजी हडप यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. मनीष बडेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं सुद्धा स्वागत. हडप वडापावचे प्रोप्रायटर सतीशजी हडप यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ऑफिशियल मॅच स्टार्ट करा आपण.
चालू असलेल्या मॅचमध्ये कोणत्याही खेळाडूने चढाई करताना 3 पॉईंटची कमाई जर केली तर त्या खेळाडूसाठी गणेशजी खडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पोलीस पाटील विवेकजी पडेकर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मी विनंती करेल समीरजी राऊत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. संगमजी बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याच समवेत सतीजी पालकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अक्षय चौधरीने चढाई करताना, अक्षय चौधरी सध्या मला वाटते चढाई करतोय, त्याच्यासाठी पारितोषिक जरूर लागलंय. या चढाईनंतर आपण सविस्तर चर्चा करू. अक्षय चौधरीसाठी पारितोषिक लागलं गेलंय. 3 पॉईंटची कमाई केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज स्वप्नीलजी सावंत आणि अविनाश बासे यांच्याकडून. जॉन एक्सेल आणि सोमजाई सांगवी पहिला पुकार. जॉन एक्सेल, सोमजाई सांगवी फर्स्ट कॉल. सोपानजी बोराडे, गणेशजी बोराडे आणि सचिनजी पालकर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हॅलो, महेशजी लोट, आपलंही सहर्ष स्वागत. हॅलो 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 योगेशजी मसे उकरूलचे, त्यांना विनंती आपण मंचावरती या.
जितेंद्रजी गायकर साहेब यांना विनंती, आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. उकरूलचे योगेश मसे यांना विनंती, आपण मंचावरती या. सोपानजी बोराडे यांचं स्वागत विनोद बडेकर करतील. श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ, शिवसेना, युवा सेना व ग्रामस्थ मंडळ देऊलवाडी आयोजित आमदार चषकाचं दमदार असं आयोजन. विद्यमान सामना नवकुमार मोदरे विरोधात जाणता राजा नेरळ या दोन संघादरम्यान. पुढील सामना जनमान एकसळ विरोधात सोमजाई सांगवी. पाहुण्यांचा सत्कार इथे होतोय. महेशजी लोट यांना देखील सन्मानित करण्यात येईल. महेशजी लोट यांचाही सत्कार मात्र इथे संपन्न होईल. सोपानजी बोराडे यांचा सत्कार आणि त्यानंतर महेशजी लोट. गणेशजी बोराडे, सचिनजी पालकर, जितेंद्र गायकर यांना विनंती, आपण मंचावरती या. महेशजी लोट यांचा सत्कार इथे संपन्न होईल. दुसरा पुकार जानमान एकसळ विरोधात सोमजाई सांगवी. जितेंद्रजी गायकर यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. सचिनजी पालकर यांचं देखील इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आपण करूया. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा पुकार आम्ही दिलाय. दुसरा पुकार जनमान एकसळ विरोधात सोमजाई सांगवी. चला चला, सबमिट झालाय. मॅच चालू करा.
नाना कर्णूक यांना विनंती, आपण मंचावरती या. संदीपजी कर्णूक अर्थातच नाना कर्णूक, आपण मंचावरती यायचं आहे. सचिनजी पालकर यांना देखील सन्मानित करण्यात येईल. अक्षय चौधरीच्या प्रत्येक बोनससाठी मयूरजी दळवी यांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक बोनससाठी. नवकुमार मुद्रे संघाचे आतापर्यंतचे गुण आहेत 9 आणि जाणता राजा नेरळ संघाला मिळालेले गुण आहेत मध्यंतरापर्यंत 7. 2 गुणांची आघाडी आतापर्यंत मध्यंतरापर्यंत नवकुमार मुद्रे संघाकडे. कैलासजी बडेकर यांचाही सत्कार मात्र इथे संपन्न होईल. उमेश बडेकर यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल. श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ, शिवसेना, युवासेना व ग्रामस्थ मंडळ देऊळवाडी आयोजित आमदार चषकाचं हे दमदार असं आयोजन. तिसरा आणि अंतिम पुकार, जनमन एक्सळ विरोधात सोमजाई सांगवी. तिसरा आणि अंतिम पुकार. सन्माननीय मिलिंदजी बोराडे एक्सळ यांना विनंती की आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. पीपी साऊंड प्रवीणजी बडेकर, धन्यवाद. सुपर टॅकल यशस्वी जाणता राजा नेरळ संघाकडून. कबड्डी प्रेमींसाठी देऊळवाडी संघाने जी काही अरेंजमेंट केले रेलिंगची, त्याबद्दल कबड्डी रसिकांच्या वतीने भैरवनाथ देऊळवाडीचे देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. आपल्या घरच्यांना ही स्पर्धा पाहायची असेल तर नक्कीच तुम्ही KTC सर्च करा यूट्यूबवरती जाऊन आणि ही स्पर्धा पहा. आमदार चषक स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 21,000 नितीन शेठ बडेकर देऊळवाडी, अर्थातच दगडू शेठ या नंदीचे मालक यांच्या वतीने तब्बल 21,000. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जयदासजी गायकर साहेब यांच्या वतीने 15,000. अविनाशजी रघुनाथ बडेकर किरवली. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सागरजी ठाकरे सावरगाव यांच्या वतीने 11,000. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या चारही क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला दिल्यात योगेशजी बडेकर
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू काय चढाई होती. दिवेश कांबाळे कुठे असतील त्याने स्टेजच्या मागे या. सामना थोडा चुरशीचा होत चाललाय. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच LED टीव्ही पारितोषिक सुमितजी गायकर यांच्या वतीने LED टीव्ही आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. पब्लिक हिरो स्पोर्ट सायकल सुभाषजी बडेकर साहेब, उत्कृष्ट पकड शैलेशजी बडेकर साहेब यांच्या वतीने कूलर आणि उत्कृष्ट चढाईसाठी देखील कूलर संतोषजी बडेकर यांच्या वतीने. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे KTC लाईव्ह इव्हेंटवर आणि हे आम्हाला सौजन्य प्राप्त झालं आहे सन्माननीय बिपिनजी बाळाराम बडेकर साहेब आणि यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 51,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचे मनापासून आभार. सन्मान चिन्ह या स्पर्धेतील रत्नाकरजी शांताराम बडेकर साहेब विभाग प्रमुख यांच्या वतीने आणि भास्करजी बळीराम बडेकर यांच्या वतीने. रायगड लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा चालू आहे. पाणी व्यवस्था सन्माननीय समीरजी राऊत साहेब, जनरेटरची व्यवस्था सुमितजी गायकर साहेब, सन्माननीय सतीश शेठ गोराडे यांच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले. सन्माननीय संदीपजी ठाकरे साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले. नितीनजी ठाकरे साहेब यांच्या वतीनं ग्राउंडची व्यवस्था करण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यांचे मनापासून आभार. पहिल्या फेरीतील लास्ट मॅच आता बाकी आहे. यानंतर 16 संघाचा पायंडा कोणी पाडला असेल तर तो देऊळवाडी. विद्यमान सामना नवकुमार मुद्रे विरोधात जाणता राजा नेरळ या दोन संघादरम्यान. यानंतर तिसरा पुकार दिला जानमान एक्सळ विरोधात सोमदाई सांगवी. चला प्रतीक बैलमारे. चला फक्त कॅप्टन कोण असेल त्यांनी फक्त दात मागा, बाकी कोणी पुढे येणार नाही. सर्व कबड्डी रसिकांचं सहर्ष स्वागत.
रायगड लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण मात्र चालू आहे. श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देऊळवाडी आयोजित आमदार चषकाचं हे दमदार असं आयोजन. करण खडेचा एक चांगला प्रयत्न होता, परंतु अक्षय चौधरी तेवढाच हुशार. परफेक्ट कॅमेऱ्याचा अँगल सेट केला जातोय. खरं तर यूट्यूब लाईव्ह वेबकास्टिंग जी केली जाते त्यासाठी देखील प्रचंड मेहनत आहे. लोकांपर्यंत ऑडिओ व्हिडिओ क्वालिटी पोचवायची. त्या कॅमेरामनची पोझिशन आणि त्या कॅमेरामनचं काम सोपं काम नाही आहे. परंतु आजच्या कबड्डी स्पर्धांमध्ये सर्वात मोठी हॉटस्पॉट सीट कोणाची असेल तर ती गणेश ठाणगे यांची असेल. हॉट सीट. सन्माननीय ऋषिकेशजी राणे साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. सहर्ष स्वागत. सन्माननीय ऋषिकेशजी राणे साहेब, आपण आज नम्रतेची विनंती आयोजकांच्या वतीने की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आदरणीय रामशेठ राणे मित्रमंडळाच्या वतीने ऋषिकेशजी राणे साहेब अनेक समाज उपयोगी कार्यक्रम नेहमीच घेत असतात आणि आदरणीय ऋषिकेशजी राणे साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. तिसरा आणि अंतिम पुकार जनमान एकसळ विरोधात सोमजाई सांगवी. लास्ट अँड फायनल कॉल. काही नाही, अक्षयच्या डोक्याला ताप करतील, बाकी काही नाही. अक्षय चौधरी याने सुपर रेड मारली तर बिपिनजी बडेकर यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. गोल्डन चान्स आहे पहा अक्षयसाठी. सुपर रेड मारली, 3 पॉइंट कमावले एका चढाईमध्ये, तर 2000 आणखी 1000 वाढले बिपिन बडेकर यांच्या वतीने. परंतु अरे घडलंय काय, म्हणून मी म्हटलं पब्लिकच्या नादी कधी लागू नये. पब्लिकच्या नादी कधी लागू नये. परंतु हा सामना इथे संपन्न झालाय. हा पब्लिकचं काम काय, ते तुम्हाला चण्याच्या झाडावरती पण चढवतील. चला मॅच दोन्ही संघ आपण लवकरात लवकर या. हा तट्टा मस्करीचा विषय झाला. जनमन एकसळ सोमजाई सांगवी. स्कोर शीट द्या. पराभूत संघ आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण त्वरित मंचावरती या. सन्माननीय ऋषिकेशजी राणे साहेब यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचंय. नाना कर्णूक, संदीपजी कर्णूक साहेब यांनाही विनंती की आपण मंचावरती या. मिलिंदजी बोराडे एक्सलचे यांनाही विनंती आहे की आपण देखील मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं.
नवकुमार मुद्रे हा संघ 4 गुणांनी विजय झाला. विजयी संघाचं अभिनंदन. जाणता राजा नेरळ करण आपला एखादा प्रतिनिधी आपण मंचावरती पाठवा सन्मान स्वीकारण्यासाठी.